मित्रांनो नमस्कार. वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या आपण कामाला सध्या बघू शकतो की म्हणजे अतिशय ही आनंदाची बाब आहे. कारण आपल्या मित्रांनो जे हर्सुलचं स्टेशन आहे दिग्रसमधील पहिलं, तर आपण सगळं सध्या बघू शकतो की आता हे फायनलाइज तयार झालेलं आहे आणि याच्या दोन्ही साईडला ते तयार झालेलं आहे मित्रांनो. आणि इथून हे जे आहे थोडं गांधीनगर फाट्यावरून थोडं समोर येतं. या आपल्या स्टेशनला हर्सुल स्टेशन हे नाव असणार आहे. म्हणजे 27 रेल्वे स्टेशनपैकी मित्रांनो आपल्या ग्रामीण विभागातील हे एक मेन स्टेशन आहे. आणि आता पाहतो याच्यावर आपण आता शेड जो आहे तो बनणार आहे आणि त्याच्या मागं तिकीट घर वगैरे आहे मित्रांनो. ते आपल्याला काम तिथं चालू असलेलं दिसतं. आणि येत्या काही दिवसातच मग आपलं जे स्टेशनचं काम आहे मित्रांनो त्या साईडला क्वार्टर आहे. ते सगळा व्हिडिओ आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 2011 पासून मित्रांनो याची अपडेट आपण सातत्यानं आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणजे अक्षरशः 1000पेक्षा जास्त कंटेंट आपल्या एकाच या विषयावर वर्धा यवतमाळ नांदेड हेच आपण हे केलेले आहे. आणि जे काही छोटी छोटी जरी मित्रांनो अपडेट असेल तर यूट्यूबवर आपण मागील अनेक वर्षापासूनचे व्हिडिओ आपण जाऊन बघू शकता. त्याकरिता यूट्यूबला पण आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रेल्वेच्या या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण अरुणावती नदीवरील पूल सगळ्यात मोठा आहे. हे मागे मी तुम्हाला सांगितलं होतं. ही अरुणावती नदी आहे आणि या अरुणावती नदीवरील आपण सध्या बघू शकतो की 650 मीटरपेक्षा जास्त असलेला हा पूल. आणि या पुलाचं मित्रांनो जे अपडेट आहे तर काम आता आपण पाहतो की 90%पेक्षाही जास्त पूर्ण झालेलं आहे. कारण या विभागातील दिग्रस ते दारव्हा आणि यवतमाळ या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर या पुलाची हाईट पण जी आहे ती पण आपल्याला जास्त असलेली दिसते. आणि सध्या पुलाचं काम जे आहे मित्रांनो तर ते 90%पेक्षा जास्त झालेलं आहे. आता याच्यावरती स्लॅब पडला आहे आणि स्लॅबनंतर मग इतर जे आहेत इकडला पॅचेस हा भरला जातो आणि त्यानंतर मग पुलाचं काम फायनल होतं. कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण तिकडं पाहिलं आहे की स्लीपर पण आलेलं आहे, स्टेशनचं पण काम झालेलं आहे. आणि मग स्टेशनचं काम झाल्यानंतर या ठिकाणी अंतिम टप्प्यातच आपल्याला प्रत्येक ठिकाणी काम असलेलं दिसतं. तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण दिग्रस ते दारव्हा या 35 किलोमीटरच्या फेजमध्ये आहोत आणि या ठिकाणी पटेल इंजिनिअरिंग ही कंपनी काम करत आहे. तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता सध्या आपण कामाची सिच्युएशन बघू शकतो. हे सर्वात मोठी दिग्रस विभागातील नदी आहे ज्यावरची चिरकुटा डॅम मित्रांनो हा बनलेला आहे. आणि सिंचन आणि सोबतच अन्य याच्यासाठी हे जल आपल्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पण वापरण्यात येतं. या सगळ्या विदर्भामधील आता ही रेल्वे आल्यामुळं येथील विद्यार्थी असेल त्यानंतर आपला जो आहे तर विद्यार्थ्यासोबतच व्यापार आणि व्यापारासोबतच शिक्षण या सगळ्या गोष्टी या माध्यमातून आपल्या डेव्हलप होणार आहे. तर मित्रांनो हा आपला या ठिकाणचा तिसरा व्हिडिओ आहे आणि दैनंदिन अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मित्रांनो पोहोचतच असते. आजचा आपल्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत खंडारे सर पण होते. काय वाटतं खंडारे सर, केव्हा सुरू होईल ही ट्रेन? आता सध्या नक्कीच 29 पर्यंत त्यांना टार्गेट दिलेलं आहे. आणि जे कामावर आहे आपल्या पश्चिम बंगाल, वेस्ट बंगाल मजदूर आहे, त्यांनी आपला घाम गाळून रेल्वेसाठी योगदान देत आहे. नक्कीच त्यांच्याकडे जाऊ आपण. ये काम कब तक हो जाएगा रेलवे का? ये तो हम लोग को तो उतना नॉलेज नहीं है कितना दिन लगेगा। पुलिया का हाँ। वो लोग को भी पता नहीं, वो लोग उसके बारे में भी पता नहीं। हम लोग तो आया हुआ है लगभग 4 महीने हुआ है। अभी 4 महीनों से देख रहा है इधर रनिंग काम चल रहा है अभी तक। पुल बढ़िया है, बड़ा है. कितना है इसका डिस्टेंस, कितना है पुल का? वो भी हम लोग नहीं पता। ठीक आहे. तर मित्रांनो या सध्या सिच्युएशनमध्ये आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला परंतु ते कामात सध्या बिझी आहे, व्यस्त आहे. तर ही सगळी परिस्थिती आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये पुसदवरून थोडा चालू व्हायला वेळ लागेल परंतु दिग्रसवरून मित्रांनो 1 ते 1.5 वर्षात आपण यवतमाळपर्यंत रेल्वे सुरू म्हणजे होऊ शकतं. ही सध्याची असलेली आपली सिच्युएशन आहे. धन्यवाद. नांदेड रेल्वेचे आपण सध्या काम बघू शकतो. स्लीपर आलेले आहेत आणि साईडला हे आपलं जे मित्रांनो इलेक्ट्रिसिटी आहे तर इलेक्ट्रिकचे खंबे बसण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काम सुरू असलेलं दिसतं. तर आता भाऊ आहेत माझ्यासोबत महानचे. बोला 2 मिनिट. काय कशाचं काम सुरू आहे? वैची फाउंडेशन. हा, वैची फाउंडेशन. म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये? आता इलेक्ट्रिक पोल येणार आहे. इलेक्ट्रिक पोल येणार आहे, बरोबर आहे. आणि हे किती दिवस आपल्याला किती दिवस लागेल इलेक्ट्रिक करायला? अंदाजे 1 वर्ष. 1 वर्ष. तर मित्रांनो या सगळ्या परिस्थितीमध्ये 1 वर्षामध्ये पूर्ण काम आपलं फायनलाइज होईल. आपण बघू शकतो की JCB वाले भाऊ सध्या या ठिकाणी जे आहे तर आपल्याला काम करत असताना दिसतात. आणि ही सध्या मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या हर्सुल स्टेशनवरती आम्ही आहोत. आणि इथून जे आहे तर आपला जो हायवे आहे मित्रांनो तो आपल्याला पॅरलल गेलेला दिसतो. तो हायवे आपला दिग्रस म्हणजे पूर्ण जे आहे नांदेड कळले, परभणी कळल्या सगळ्या बसेस तिकडून जातात आणि ते गांधीनगरचं मित्रांनो आपल्याला गाव पण दिसत आहे. आणि माझ्या या साईडला आपण बघू शकता की इथे रेल्वेच्या जे आहेत तर पटऱ्या देखील मित्रांनो आलेल्या आहेत. आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता मग एका साईडला आपल्याला इलेक्ट्रिकचं काम सुरू असलेलं दिसतं आणि एका साईडला स्लीपर पण आलेले आहेत. म्हणजे तिन्ही कामं मित्रांनो ॲट अ टाईम चालू आहे.
आणि एका वर्षातच आपण दिग्रसवरून पूर्ण आपल्या यवतमाळपर्यंत ट्रेन आपली मित्रांनो सुरू होणार आहे. धन्यवाद. बसणार आहे इलेक्ट्रिकचं काम मित्रांनो सोबतच सुरू आहे आणि JCBच्या सहाय्याने हे काम चालू आहे. महानचे भाऊ आहेत. महानकडं माझं गाव आहे, तिकडं धाकली किनखेड आहे ना. महानला आणि पिंजर आम्हाला 11 किलोमीटर आहे, तुम्हाला पण तेवढंच आहे. तिकडेच आपले ठेकेदार आहे आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण हर्सुल स्टेशनवरती मित्रांनो आहो. आणि या हर्सुल स्टेशनवरती सगळं आता आपल्याला पाहतो आपण की इलेक्ट्रिकचं काम सुरू झालेलं आहे आणि आपले भाऊ पण आहेत. सध्या या ठिकाणी माती वगैरे ते काढण्याचं काम, कारण गड्डा छोटा असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण काही काम मशिनरी होत नाही, काही माणसं पण लागतात. कुठले आपण? महानचे. मी पण धाकली किनखेड जातो, आपण एकाच परिसरातले आहोत. किती दिवस झाले कामाला येऊन इथं? झाला 10 दिवस कामाला झाले. आणि मित्रांनो या साईडला एका साईडला इलेक्ट्रिकचं काम आपल्याला सुरू आहे आणि रेल्वेच्या पटऱ्या ज्या आहेत तर आपल्याला रेल्वेच्या पटऱ्या या हर्सुल या ठिकाणी मित्रांनो आलेले आहेत. म्हणजे हर्सुलचं ज्यावेळेस आपण बघू की हर्सुलचं स्टेशन बनल्यानंतर जे आहे तर या भागातील म्हणजे गांधीनगर असेल, मोक असेल आणि इथूनच साखरा 3 किलोमीटर हाकेच्या अंतरावरती आहे. हर्सुल असेल, त्यानंतर मानोरा तालुक्यातील धानोरा गाव असेल, गादेगाव असेल, तर या सगळ्या लोकांना मित्रांनो अपडाऊन करण्यासाठी हा जो आहे हे पण स्टेशन एक बेटर पर्याय आहे. आणि नेक्स्ट त्यांना पर्याय असणार आहे दिग्रस. आणि आपल्याला मित्रांनो या परिस्थितीमध्ये जो सगळ्यात या ठिकाणचा मोठा पूल आहे तो आपल्याला इथून दिसत पण आहे. तर आपले कॅमेरामॅन झूम करून दाखवतात आपल्याला. तर तो पूल मित्रांनो अरुणावती नदीवरचा आहे. तिथला पण व्हिडिओ आता लेटेस्ट परिस्थितीमध्ये आपण एक टाकणार आहोत. सध्या आपल्या वर्धा, यवतमाळ, नांदेड या रेल्वेच्या कामाची मित्रांनो सिच्युएशन आपल्याला ही असलेली दिसते. आणि मग ही आता 285 किलोमीटरमध्ये आता पाहतो आपण इलेक्ट्रिकचं पण काम, सोबत स्लीपर वगैरे आलेले आहेत. हे सगळं काम आपल्याला एकत्रित चालू असलेलं दिसतं. खंडारे सर, काय वाटतं कामाची सिच्युएशन? नक्कीच आज आम्ही या नवीन जागेवर आलेलो आहोत. या नवीन जागेवर विद्युत पुरवठा जो रेल्वेमध्ये अखंड राहतो त्याला खंड पडत नाही अशी काम आलेले आहेत. महानचे जे ठेकेदार आहे त्यांनी आज आत्ता सांगितलेलं आहे की लवकरात लवकर काम पूर्ण होईल. सोबत स्लीपर, रेल्वे रूळ अशी कामाची प्रगती चालू आहे आणि लवकरच आपल्याला पहिले तिकीट हे घेण्याचा मान मिळेल. धन्यवाद. तर मित्रांनो तर मित्रांनो वर्धा, यवतमाळ, नांदेडच्या आपल्या या कामाच्या प्रगतीमध्ये सध्या आपण सर्वात मोठा जो पूल आहे आणि सर्वात लांब जो पूल आहे जे मी नेहमीच तुम्हाला सांगत आलेलो आहे. आणि हा मित्रांनो इथं आपला 3रा व्हिडिओ आहे. आणि याची मित्रांनो आपण हाईट बघू शकता की ही हाईट जी आहे तर ही 400 म्हणजे फुटापेक्षाही जास्त असलेली आपल्याला दिसतं. 150 ते 250 मीटरपर्यंत मित्रांनो ही हाईट आहे. आणि यामध्ये जे पिलर आहे याचे तर पिलरचा जो आकार आहे तर ते पिलरचा आकारही तुम्ही बघू शकता की म्हणजे ज्याला आपण अवाढव्य म्हणजे बाहुबली पिलर या ठिकाणी आहेत. आणि ही दिग्रसमधील अरुणावती नदी आहे आणि चिरकुटा डॅम याच्यावर बनलेला आहे. तर सध्या या म्हणजे सिच्युएशनमध्ये ही आणि धावंडा नदी या 2 नद्यावरील पुलं मित्रांनो दिग्रस आणि दारव्यामध्ये सर्वात मोठी होते. तर इथलंही काम आता आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे. आणि याच्या माझ्या साईडला जो आपल्याला पूल दिसतो आहे तर तो आपला नॅशनल हायवे 361C आहे मित्रांनो. तर तो इथून हाकेच्या अंतरावरती म्हणजे पॅरलल त्याला लागूनच आहे. 150 फुटापेक्षा जवळ ते मित्रांनो तो जुना आपला हायवे आहे. म्हणजे जो रोड जो आपला विदर्भ आणि मराठवाड्याला कनेक्ट करतो. आणि हा हायवे संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचं रिलेशन डेव्हलप करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतो आहे. आणि सध्या आपण हा पूल पण मित्रांनो पाहतो आहे. आणि या पुलाचं काम आता 95% पूर्ण झालेलं आहे. आणि आता याच्यावरती स्लॅब पण मित्रांनो झालेला आहे. साईडचे पॅचेस भरल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की ही सेंटरिंग जी असते तर बघा पहिले हा पूल लोखंडीच टाकण्यात येतो. आणि लोखंडी पुलाच्या साईडला जो आपल्याला जे दिसत आहेत तर ते सेंटरिंगला आधार देण्यासाठी आणि त्यानंतर स्लॅब पडतो आणि स्लॅबच्या साईडची बाजू आणि मग मित्रांनो हे काम आपल्याला फायनलाइज होतं. तर खंडारे सर, एवढा मोठा आपल्याला पूल जो आहे तो अवाढव्य पूल हा पाहून नेमकं काय वाटतं की आता काय सिच्युएशन आहे आपली कामाची? नक्कीच बडे सरांनी सांगितलेलं आहे बाहुबली पिल्लर जो पिल्लर आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. असा पिल्लर फक्त रेल्वेच्या कामासाठी आणि मोठमोठे पूल बांधण्यासाठीच उपयोगात आणतात. आणि इथची परिस्थिती पाहता काम जोरदार चालू आहे आणि 29पर्यंत दाट शक्यता आहे की रेल्वे सुरू होणार, जी विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी आणि यांच्यासाठी उपयोगी पडेल. सोबतच आपल्या दिग्रसचे फुसांडे आहे, त्यांनी इथं चौकीदारी करतात, त्यांनी त्यांचा अनुभव आपल्याला सांगा. चांगल्या प्रकारे काम चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, लवकरात लवकर चालू आहे. अंतिम टप्प्यातनी काम चालू आहे.
पूर्ण होण्याची शक्यता आहे आता. आज रविवार असल्यामुळं हे काम 1 वाजेपर्यंतच चालणार आहे. त्यानंतर त्यांना जे श्रमिक वर्ग आहे त्यांना सुट्टी भेटणार आहे. बरोबर आहे? हा बरोबर आहे. ठीक, आता उभा घे. आपल्याला माहित नाही. हा तर मित्रांनो नमस्कार. हा बाहुबली पिलर आपण बघू शकतो. हा पिलर कशाचा असेल तर हा पिलर आहे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे. आणि या सगळ्या दिग्रस ते दारवा याच्यामधलं सर्वात मोठा अरुणावती नदी माझ्या साईडलाच तुम्हाला दिसत आहे. या नदीवरील मित्रांनो सर्वात मोठा हा पूल आहे. आणि या पुलाची जी लांबी आहे ती 600 मीटरपेक्षाही जास्त आहे. आणि मित्रांनो जी उंची आहे ती उंची आपण बघू शकता. हे सर्वात मोठे बाहुबली पिलर म्हणजे आपल्याला 5-6 जणाचं हे करून आपण त्याला हे नाही करू शकतो, एवढा मोठा मित्रांनो हा पूल आहे. आणि या 285 किलोमीटरच्या टप्प्यामधलं काम आता सध्या आपल्याला फायनलाइज होत असताना दिसत आहे. तर हा पूल या विभागातला मित्रांनो अरुणावती नदीवर आहे. आणि इथूनच जो आहे 361C हा हायवे जातो आहे जो मराठवाड्याला जोडतो. आणि हा तर हायवे मराठवाड्याला जोडणारच आहे. आणि सोबतच हा पूल म्हणजे आपली स्वप्न आहेत. हा पूल म्हणजे आपली कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे. हा पूल म्हणजे आपल्या विदर्भ आणि मराठवाड्याचा विकासामध्ये हातभार लावणारी आपली रेल्वे आणि खास करून आमच्या विभागामध्ये पहिली रेल्वे येत आहे. म्हणून या संदर्भात आज आपण आनंद साजरा करूया. आज प्रगट दिन आहे. तर आजच्या या प्रगट दिनी हे काम लवकरात लवकर पूर्ण. तर मित्रांनो आपण बघू शकतो की वर्धा यवतमाळ नांदेड या आपल्या रेल्वेच्या प्रोजेक्टमधील पहिलं मित्रांनो आपलं दिग्रसचं स्टेशन जे आहे तर दिग्रसमधील हर्सूल या ठिकाणचं स्टेशन आता या ठिकाणी 95% मित्रांनो याचं काम झालेलं आहे. कारण आपण पाहतो की जे शेड आहे मित्रांनो ते शेड तयार झालेलं आहे. आणि माझ्या या पण साईडला आपल्याला शेड असलेलं दिसतं. आणि त्यामागे मग जे आहे तिकीट घर वगैरे सगळी जी यंत्रणा आहे तर तिथेच मित्रांनो असणार आहे. म्हणजे या विभागातील मोक असेल, तिवरी असेल, आमला असेल, गांधीनगर असेल, हर्सूल असेल, त्यानंतर गादेगाव, धानोरा म्हणजे हा हर्सूलचा असा मित्रांनो एक बेंच आहे की ज्या माध्यमातून आपल्या सर्व लोकांना अपडाऊन करण्यासाठी इथून. आणि हे ग्रामीण भागातील स्टेशन आहे. आणि आपल्या विदर्भामध्ये हे मित्रांनो पहिलं स्टेशन आपण बनताना बघत आहे. आणि याचा आपल्याला सर्वांना मनस्वी आनंद होतो आहे. हा आनंद का होतो आहे कारण की ट्रेन मित्रांनो 2009 साली याचं म्हणजे उद्घाटन झालं होतं. परंतु नंतर मग कालांतराने ते बंद राहिलं. आणि मग प्रत्यक्षात कामाला जी सुरुवात आहे 2021 पासून आपल्याला सुरू झालेली दिसते. आणि रेल्वेचं जे काम असते मित्रांनो अत्याधुनिक हे मशिनरीच्या सहाय्याने असते. परंतु मग त्यामध्ये काम सुरू असताना म्हणजे आपण पाहतो की दिग्रसवरून तिकडं जे आहे तर 5 टनल आहे. त्या 5 टनलपैकी मित्रांनो 5च्या टनल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी शिळवण्याचा जो आहे तोही मोठा टनल आणि आपल्या बेलगावांचा टनल. तर मग तो टनलमुळे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या दिग्रस आणि दारवा या बेंचमध्ये आपण आहो. आणि दिग्रस आणि दारवा या बेंचमध्ये मित्रांनो आता सातत्यानं जे काम आहे आपण पाहू शकतो की आता ही JCP जात आहे. आणि ही JCP म्हणजे असं नवनवीन जे आहे तर काही ना काही कुठे ना कुठे या बेंचमध्ये आपल्याला काम सुरू असलेलं दिसतं. पटेल इंजिनिअरिंग आणि SMS इन्फ्रा या 2 मुख्य कंपन्यांच्या वतीने हे मित्रांनो काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं. आणि या परिस्थितीमध्ये मग सध्या आपण काहीच याच्यात उद्या परवाला समजा ज्या वेळेला वेळ मिळेल तर दारवा या ठिकाणी पण आपण येणार आहोत. आणि दारव्यामध्ये शेलोडी या ठिकाणी काम जे आहे आता स्लीपर आणि पट्ट्या टाकण्याचं मित्रांनो ते सुरू पण झालेलं आहे. इथे पण स्लीपर आलेले आहे. परवा मी तुम्हाला वाईगोडचा पण स्लीपरचा मित्रांनो स्लीपर आल्याचा व्हिडिओ तो दाखवला होता. या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण कामाची एकंदरीत आपण आता या सध्या लाईव्ह व्हिडिओमध्येच बघू शकतो की जे म्हणजे इंजिनियर जे लोक आहेत किंवा साहेब लोक जे आहेत तर या कामाचा सगळा आढावा घेत असताना म्हणजे सातत्यानं ही आता आम्ही एक तिकडेही बघितलं ती पण गाडी आहे. आणि मला महानचे एक ठेकेदार पण भेटले ज्या ठिकाणी मी नाश्ता केला होता. तर त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे इलेक्ट्रिकचं पण काम आहे. म्हणजे इलेक्ट्रिकचं काम मित्रांनो सोबतच आपल्याला सुरू होताना दिसतं. परंतु या बेंचमध्ये मग सगळं काल काही लोक कमेंट पण करतात की याला किती वेळ लागणार, 40 वर्ष लागणार का, ते निगेटिव्ह कमेंट झालं मित्रांनो. ॲक्च्युअल कामाची सिच्युएशन आम्ही तुम्हाला दाखवत आहे. आणि या ॲक्च्युअल कामाच्या सिच्युएशनमध्ये सर आता आपल्याला असं लक्षात येतं की तिथं स्लीपर पण आलेले आणि पटऱ्या पण आलेल्या. तुम्हाला काय वाटतं कधीपर्यंत हे काम आपलं सुरू होईल? नक्कीच ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी दळणवळणाची साधने होणे आवश्यक आहे. आणि या दिग्रस भागामध्ये जे बडेसर रेल्वेचं कामाची गती दाखवतात ते नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. कारण गती हळूहळू वाढत आहे. आज आम्ही आलेलो आहोत हर्सूलजवळ आणि तुम्ही बघतच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून काम किती प्रगतीपथावर आहे. स्लीपर आलेले आहेत आणि इलेक्ट्रिक पोलचंही काम चालू आहे. आणि असे भरपूर आधुनिक असे मशीन वगैरे दिसतात. त्या कामामुळं रेल्वेचं काम लवकरच होणार. म्हणजे व्यापारी असेल, विद्यार्थी असेल आणि आपले शेतकरी आपली कनेक्टिव्हिटी मित्रांनो वाढणार आहे. ज्याला आपण नांदेड म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारं हे मित्रांनो रेल्वे आहे. एकूण 27 स्टेशन यामध्ये आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ
म्हणजे कंटेंट आपण कुठला सोडला नाही, तर आपण ते कंटेंट देखील बघा. आणि या आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब आणि शेअर पण करायला विसरू नका. कारण रेल्वेच नाही तर आपण विद्यार्थ्यांना पण मार्गदर्शन असेल, त्यानंतर शेतीविषयक मार्गदर्शन असेल, तर ते आपण सगळं मित्रांनो करण्याचा एक आपला मानस आहे, प्रयत्न आहे. आज आम्ही नाश्ता करून इथं आलेलो आहे. आज गजानन महाराजाचा प्रगट दिन आहे, तर आपल्याला प्रगट दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि तिकडं समोरचंही मित्रांनो काम आपण थोड्या वेळातच बघूया. तर मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या कामाची अपडेट घेण्यासाठी आज आपण दिग्रजच्या हर्सुल या स्टेशनवर आलेला आहे. आणि माझ्यासोबत गांधीनगरचे आमचे विद्यार्थी आहेत. तर आपल्याला काय वाटतं, कधी चालू होईल? सर आता तर हे चालू झालंय, आता 2-3 वर्ष झाले, आता चालू होण्याची शक्यता चालू आहे जास्त, कारण की जोरात काम चालू आहे. प्लस आता सगळे रेल्वेचे जे कामं आहे ते चालू झाले, आता काम लवकर चालू होईल. बरं, आपले ग्रामीण भागातील लोक काय म्हणतात, रेल्वे येत आहे तर खुश आहेत की नाही? चांगले, एकदम खुश आहेत सगळे लोक. बरं बरं. तर मित्रांनो, लगेच आपलं हर्सुलचं स्टेशन बघतो आपण की सध्या सगळी तयारी झालेली आहे. त्याच्या मागे आता बस याच्या शेडवरती मित्रांनो टीनं टाकली की आपली रेल्वे म्हणजे दिग्रस विभागातील ग्रामीण भागातील पहिलं स्टेशन मित्रांनो तयार असेल. आणि आपण पण तयार व्हा, एक फॉलो पण करून घ्या. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण नमस्कार, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या आपण हर्सुल या स्टेशनवरती आलेलो आहे. आणि इथे पण मित्रांनो स्लीपर या ठिकाणी आलेले आहेत. आणि स्लीपर आपण पाहतो की दिग्रस आणि या बेंचमध्ये 4 ठिकाणी स्लीपर स्टॉक होत आहे. पहिलं स्लीपर आपल्या वाईगौड या ठिकाणी स्टॉक होत आहे. तिथला जो परिसर आहे मी तुम्हाला मागच्या 2-4-8 दिवसापूर्वी दाखवला होता, तो परिसर 7-8 एकराचा आहे. त्या ठिकाणी जागा जास्त आहे, तिथे स्लीपर आणि रेल्वेच्या पट्ट्या मित्रांनो स्टॉक होत आहे. तर आपण या साईडला बघू शकतो की याही ठिकाणी मागील 5-6 दिवसातच स्लीपर यायला सुरुवात झाली, परंतु आज आपण पाहतो की 500 ते 700 मीटरपर्यंत मित्रांनो स्लीपर आलेले आहे. आणि त्याचे मागे लेअर पण आपण बघतो की 4 लेअरपर्यंत, म्हणजे ज्याला लाईन म्हणतो आपण, तर त्या 4 लेअरपर्यंत ते स्लीपर आलेले आहे. तर ही सध्याची मित्रांनो सिच्युएशन आमच्या या विभागामध्ये आहे. परवा आम्ही त्या ठिकाणी शिळोणा पुसद विभागामध्ये गेलो होतो, तर तिथले आपले निरंजन आडे बोलले होते की बा आमच्या इकडे काम थोडं स्लो आहे. तर त्या विभागामध्ये मित्रांनो आपल्याला म्हणजे बोगद्याची संख्या जास्त असल्यामुळं, 5 बोगदे असल्यामुळं आणि फॉरेस्टचा विभाग जास्त असल्यामुळं काम थोडं लेट आपल्याला सुरू होत असताना दिसतं. आणि आपण या सध्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता सध्या ज्या ठिकाणी रेल्वेचे क्वार्टर आहे, तर त्या ठिकाणी बघू शकतो आपण की हे आपल्या हर्सुलचं मित्रांनो स्टेशन असणार आहे. आणि हर्सुल हे आपलं ग्रामीण विभागातील दिग्रस आणि दारवा या याच्यामध्ये मित्रांनो 2 स्टेशन आहे. एक हर्सुल आहे आणि इथनं 12 ते 14 किलोमीटरवरती अंतरगाव हे स्टेशन असं आहे. म्हणजे या 2 स्टेशनपैकी आता आपलं पहिलं स्टेशन आपल्याला पाहतो आपण की येत्या 10-15 दिवसात किंवा एका महिन्यामध्येच त्याच्यावरती शेड वगैरे बसून आणि जे बाकी मग तिकीट घर वगैरे आहे जे मित्रांनो, तर तेही आपल्याला पूर्ण होताना दिसेल. 285 किलोमीटरच्या या टप्प्यामधला पहिला टप्पा मित्रांनो कळंबपर्यंत सुरू झालेला आहे. आणि कळंब ते त्यानंतर यवतमाळ हा पण मित्रांनो 15-20 किलोमीटरचा एक टप्पा आहे. आणि यवतमाळवरून दिग्रज जर आपण बघितलं तर 75 किलोमीटरचं हे अंतर आहे. आणि या याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या कंपनी काम करत आहे. आणि आपल्याला मग यानंतरची जे सिच्युएशन असते, आता हे स्लीपर आल्या, मग इथे पहिले गिट्टी अथरण्यात येते या रूटवरती, गिट्टीनंतर स्लीपर आणि स्लीपरनंतर पटऱ्या. तर हे सगळं अथरण्याचं काम जे आहे तर अत्याधुनिक मशनरी च्या सहाय्याने, क्रेन असेल किंवा जे बसवण्याचं आहे मित्रांनो ते अत्याधुनिक याच्या सहाय्याने होतं. आणि मग केव्हा सुरू होईल, लोक बरेचदा निगेटिव्ह कमेंट करतात, 2030 साली होईल, 2040 साली होईल. तर ही सध्या तुम्हाला मी सिच्युएशन दाखवत आहे. आता यापेक्षा सुरू होण्यासाठी आणखीन काय तुम्हाला नेमका पुरावा पाहिजे, म्हणजे हे अंतिम आता 80% काम पूर्ण झालेलं आहे. काही विभागात मान्य आहे की पुसद साईडला पण काम आपण पाहतो की माती काम 60-70% झालेलं आहे, टनलचं काम 80-90% झालेलं आहे. परंतु आता काही पुलाचं काम आपल्याला माहीत आहे की 70-80% तेही पूर्ण होत आहे. परंतु त्या ठिकाणी टनल असल्यामुळं थोडा आपल्याला विलंब होत असताना दिसत आहे. परंतु आपल्या सध्याच्या या सिच्युएशनमध्ये आपलं काम मित्रांनो आपल्याला प्रगतीपथावरच असलेलं दिसतं. म्हणजे आपण तिकडं थोडा 1-1.5 वर्ष लेट जरी झाला तरी आपण दिग्रस ते यवतमाळपर्यंत निश्चितपणे 1 ते 1.5 वर्षामध्ये आपण मित्रांनो पहिलं तिकीट काढून आपण बसणार आहोत. आणि मी प्रत्येक स्टेशनला नंतर पण थांबणारच आहे, कारण एवढे अपडेट 2021 पासून आपल्या याच्यावरती चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक तो प्रामाणिक प्रयत्न आपण केलेला आहे. या सगळ्या सिच्युएशनमध्ये सध्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे आपल्या 285 किलोमीटरचा मित्रांनो टप्पा आहे, 27 स्टेशनपैकी आपलं पहिलं स्टेशन आपल्याला तयार होताना दिसते. आणि सिच्युएशन तुम्ही माझ्या मागे बघू शकता कशी आहे. तर मित्रांनो आता पुढीलही जे आहे ते तिथल्या पुलावरचं एकदा पुन्हा एक तो व्हिडिओ आम्ही जाता जाता घेणारच आहे. धन्यवाद.